Hello student, our today's point is chemical properties of alkenes. Due to unsaturation in the alkenes, that is less number of hydrogen than corresponding alkanes, it mostly undergo addition type of reaction. With addition type of reaction, it also gives some different reactions, that is polymerization reaction, oxidation reaction, hydroboration, oxidation reaction. These are some reaction those carried out in case of alkenes. First, addition reaction. In addition reaction, addition of H2 in presence of nickel, palladium or platinum. Second, reaction of X2 in presence of carbon tetrachloride. Third reaction, addition of HX. Then according to Markovnikov's and anti-Markovnikov's rule. Fourth one is ozonolysis reaction. And addition of H2SO4 followed by hydrolysis reaction. These are addition reaction. First reaction, that is hydrogenation reaction. Addition of H2 known as hydrogenation reaction. General reaction, carbon-carbon double bond plus H2 in presence of nickel heating gives carbon-carbon सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं, म्हणजे अल्केनमध्ये होतं. अल्किनचं रूपांतर अल्केनमध्ये होतं. आता ही झाली जनरल रिॲक्शन. आपल्याला याचं रूपांतर एक्झाम्पल्समध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं ग्रुप्स आपल्याला अटॅच करावे लागतील. आता इथं जर आपण हायड्रोजन जर घेतले, चारही हायड्रोजन, तर आपलं सबस्ट्रेट होईल इथिन. आणि इथिनमध्ये 2 हायड्रोजन ॲड केले, म्हणजे एक एक हायड्रोजन अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपण ॲड केला. इथं जो डबल बॉन्ड आहे तर इथं एक बॉन्ड ब्रेक केला, ह्या साईडला एक हायड्रोजन अटॅच केला, ह्या साईडला एक हायड्रोजन अटॅच केला. उरलेले जे ग्रुप्स असतील कार्बनला जोडलेले ते ॲज इट इज राहतील. इन प्रेझेन्स ऑफ निकेल हीटिंग CH3 single bond CH3 gives ethane product. Propene gives propane product. आता प्रोपीन, आपल्याला प्रोपीनसाठी काय करायचं, एक हायड्रोजन काढायचा आणि CH3 जोडायचा. हा CH आपण जसाचे तसा घेतला, हा CH2 जसाच तसा घेतला, फक्त एका हायड्रोजन ऐवजी आपण काय जोडला, CH3. म्हणजे कार्बन चेन आपण इन्क्रीज केले. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो फंक्शनल ग्रुप आहे तो जसाचे तसा ठेवला. प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल हीटिंग गिव्ह CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH3. इथं एक हायड्रोजन ॲड केला, इथं एक हायड्रोजन ॲड केला, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. CHचं रूपांतर CH2 मध्ये झालं, CH2चं रूपांतर CH3 मध्ये झालं, म्हणजे प्रोपीन होता तो प्रोपेन झाला. अशा प्रकारे मग इथं आपण कितीही चेन इथं आपण वाढवू शकतो. हे झालं हायड्रोजनेशन रिॲक्शन. त्यानंतर हॅलोजनेशन रिॲक्शन. हॅलोजनेशन ॲडिशन ऑफ X2 इन प्रेझेन्स ऑफ CCl4. मात्र इथं आयोडिनेशन रिॲक्शन ही सहजासहजी होत नाही, तर रिॲक्शन होते ती क्लोरिनेशन रिॲक्शन अँड ब्रोमिनेशन रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ CCl4.
alkene plus X2 in presence of carbon tetrachloride gives, जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याचं रूपांतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये झालं आणि 2 हॅलोजन ॲडजेसंट कार्बन ॲटमला अटॅच झाले. पण जर 2 हॅलोजन ॲडजेसंट कार्बन ॲटम्सला असतील तर आपण त्याला काय म्हटले, व्हिसिनल डायहॅलाइड. बाय प्रोडक्टचा काही संबंध नाही, कारण आपण फक्त ॲडिशन केली आहे, कुठेही एलिमिनेशन किंवा सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण केलेली नाही आहे. ॲड केला तो X2 ग्रुप. मग आता हा जर इथं 4 हायड्रोजन असतील तर इथंही 4 हायड्रोजन असतील प्रोडक्टमध्ये आणि X2 ऐवजी Cl2 असेल तर X ऐवजी इथं काय येईल, Cl येईल. हे झालं इथिलीन डायक्लोराइड. इथिलीन डायक्लोराइड. आणखी एक चेन आपण वाढवली CH3 ची, CH डबल बॉन्ड CH2 प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ CCl4. इथंही चेन वाढणार CH Br सिंगल बॉन्ड CH2 Br. हे झालं प्रोपिलीन डायब्रोमाइड. प्रोपिलीन डायब्रोमाइड. थर्ड वन, ॲडिशन ऑफ HX. आता क्लोरिनेशन ऐवजी आपण HX इथं ॲड केला. ही जनरल रिॲक्शन HX काय होणार, हायड्रोजन एका कार्बन ॲटमला अटॅच होणार, हॅलोजन दुसऱ्या कार्बनला अटॅच होणार आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होणार. म्हणजे जे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे त्याचं रूपांतर काय होणार, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटममध्ये होणार. सिंगल बॉन्ड तर sp3 हायब्रिडायझेशन, डबल बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिडायझेशन. आपण हायब्रिडायझेशनही पार्ट एका लेक्चरमध्ये घेतलंय. आता आपण इथंच थोडे चेंजेस करू आणि रिॲक्शन लिहू शकतो आपण. HCl इथं हायड्रोजन आणि इथं क्लोरीन. तर हे झालं इथिल क्लोराइड. इथिल क्लोराइड. आता Br2 ऐवजी घेतला आपण HBr. तर प्रोडक्ट आपल्याला मिळणार आता इथं काय झालं बघा, हा सिमेट्रिक रिएजंट होता, हा असिमेट्रिक रिएजंट, असिमेट्रिक सबस्ट्रेट आणि असिमेट्रिक रिएजंट. एका साईडला हायड्रोजन आहे, दुसऱ्या साईडला ब्रोमीन आहे. इथं एक साईडला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या 2 कार्बन ॲटम्स आहे, इथं 1 कार्बन ॲटम आहे. मग HBrच्या बाबतीत, फक्त HBrच्या बाबतीत इथं जी ॲडिशन आहे ती इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड जर केली, पेरॉक्साईड अँड इन ॲब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड केली, इन ॲब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड, तर या प्रोडक्ट मात्र वेगवेगळा येतो. इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड असेल तर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल येतो. अँटी मार्कोनिकॉप्स रूल. अँड इन ॲब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड केलं तर रिॲक्शन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूलनुसार येतो. आत्ताच आपण बघितलं मार्कोनिकॉप्स रूल. In case of the substrate and reagent,
both are asymmetric, then a negative part of the reagent goes to that carbon atom which bears less number of hydrogen. जर रिॲक्शन इन absence ऑफ पेरॉक्साईड होत असेल आणि मग तो रिएजंट HCl असेल, HBr असेल, H2SO4 असेल, कुठलाही असेल, तर त्या ठिकाणी आणि जो सबस्ट्रेट आहे तो मात्र असिमेट्रिक असला पाहिजे. इथं काय आहे, सिमेट्री आहे. त्यामुळं हायड्रोजन कुठल्याही एका कार्बनकडे गेला काय आणि क्लोरीन कुठलाही एका कार्बनकडे गेला. इथं HBr असेल तरी प्रोडक्ट वन अँड दी सेम मिळणार. इथं H2SO4 असेल तरी प्रोडक्ट हा वन अँड दी सेम मिळणार. परंतु जर असिमेट्रिक सबस्ट्रेट असेल आणि रिएजंट हा HBr असेल, HCl असेल, H2SO4 असेल, absence ऑफ पेरॉक्साईड असेल, तर प्रोडक्ट मात्र अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल नुसार मिळणार. परंतु प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड असेल तर प्रोडक्ट मात्र अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉप्स रूल नुसार मिळणार. परंतु कशाच्या बाबतीत, तर फक्त HBrच्या बाबतीत. कारण HCl साठी लागणारी बॉन्ड ब्रेकिंग एनर्जी ही high energy required to break the HCl bond. In case of HI, hydroiodic acid, less energy required to break HI bond, while it is intermediate for HBr bond. Therefore, anti-Markovnikov rule is only applicable for HBr, not HCl as well as HI. That anti-Markovnikov rule product is also known as Kharsh effect or Mayo effect or peroxide effect. ह्याच रिॲक्शनला काय म्हटलं जातं, पेरॉक्साईड इफेक्ट, खार्श इफेक्ट और मायो इफेक्ट. और एंटी मार्कोनिकॉव्स रूल प्रोडक्ट. Markovnikov's rule: when asymmetric reagent reacts with asymmetric substrate, then negative part of the reagent goes to that carbon atom which bears less number of hydrogen. ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहे अशाकडे निगेटिव्ह पार्ट जातो रिएजंटचा. मग हे जर अँटी मार्कोनिकॉव्स रूल असेल तर आपले डेफिनेशन कशी होईल, negative part of the reagent goes to that carbon atom across the carbon-carbon double bond which bears more number of hydrogen. हे कुठं होणार, फक्त जे कार्बन ॲटम्स कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे अशाच्याच बाबतीत. फॉर एक्झाम्पल CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr हायड्रोब्रोमिक ॲसिड. Addition according to Markovnikov's rule: CH3 CH Br सिंगल बॉन्ड CH3. इथं काय झालं, हायड्रोजन हा इथं गेला आणि ब्रोमीन ज्याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे अशा कार्बनला अटॅच झाला. प्रोडक्ट मिळाला आपल्याला आयसोप्रोपिल ब्रोमाइड. और 2-bromo propane.
एक आपण IUPAC नेम लिहिलं, हे कॉमन नेम लिहिलं आणि हे IUPAC नेम लिहिलं. परंतु रिॲक्शन मात्र इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड झाली. सेम रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ बेन्झिल पेरॉक्साईड. or hydrogen peroxide or sodium peroxide. Product is CH3. इथं जाईल आता हायड्रोजन, CH चं होईल CH2 आणि हे CH2 होईल CH2Br N प्रोपिल अल्कोहोल. म्हणजे प्रोडक्ट कम्प्लिटली मार्कोनिकॉफ्स रूलच्या विरुद्ध मिळतो. इथं सेकंड कार्बन ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहे अशाला निगेटिव्ह पार्ट अटॅच झाला, तर इथं जास्त हायड्रोजन आहे अशा कार्बनला निगेटिव्ह पार्ट हा रिएजंटचा अटॅच झाला. नोन ॲज पेरॉक्साइड इफेक्ट, थार्श इफेक्ट और मायो इफेक्ट और प्रोडक्ट अकॉर्डिंग टू एंटी मार्कोनिकॉफ्स रूल. Then fourth type of addition reaction is ozonolysis reaction. रिॲक्शन अतिशय सोपी आहे, परंतु जो ओझोनाइड फॉर्म होतो तो आपण जरा काळजीपूर्वक पाहिला पाहिजे. The product of ozonolysis is carbonyl compound. Product is that is aldehydes or ketones. Or both aldehydes and ketones. आता यापासून मिळणारे प्रोडक्ट जे ते कार्बोनिल कंपाऊंड आहे, परंतु कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड्स मिळणार, कीटोन्स मिळणार का दोनही मोलिक्यूल अल्डिहाइड्सचे मिळणार, दोनही मोलिक्युल्स कीटोन्सचे मिळणार, किंवा एक अल्डिहाइड किंवा एक कीटोन मिळणार. हे कशावर अवलंबून असणार, तर त्या सबस्ट्रेटवर आपण रिॲक्टंट कुठला वापरतो त्यावर ते डिपेंड असणार आहे. तर आपण वन बाय वन रिॲक्शन बघू. त्या अगोदर आपण बघू तर जनरल रिॲक्शन. जनरल रिॲक्शन हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज अल्किन, हा अल्किनचा जनरल फॉर्म प्लस O3 ओझोनोलायसिस रिॲक्शन. आता इथं काय होणार, हा जो O3 आहे तो इथं ॲड होणार. बघा आता ही ॲडिशन कशी होणार. O3 म्हणजे काय, 3 ऑक्सिजन ॲटम्स म्हणजे O3 मोलिक्युल्स, आणि हे 3 ऑक्सिजन ॲटमपैकी हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो. बघा हे दोन मी कार्बन असेचे असे मांडले, त्याला हे दोन ग्रुप हायड्रोजन असतील किंवा कुठलाही अल्किल ग्रुप असेल. आता मी ब्रेक काय केला, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक केला आणि तिथं मी ह्या ऑक्सिजनची ॲडिशन करणार आहे. एक ऑक्सिजन मी वरच्या बाजूला अटॅच केला आणि 2 ऑक्सिजन खालच्या बाजूला अटॅच केले. कुठेही व्हॅलन्सीमध्ये तडजोड केलेली नाही. कार्बनची व्हॅलन्सी तुम्हाला 4 दिसते, 1 2 3 4, 1 2 3 4, आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 दिसते. हे 2 बॉन्ड, इथंही ऑक्सिजनला 2 बॉन्ड, ह्या ऑक्सिजनला 2 बॉन्ड. मध्ये कुठेही बॉन्ड दिलेलं नाही, कारण हा बॉन्ड आपण ब्रेक केला आणि त्याऐवजी वरती एक ऑक्सिजन अटॅच केला, खाली 2 ऑक्सिजन अटॅच केले. याला म्हटलंय ओझोनॉइड. अल्किन ओझोनाइड. अल्किन ओझोनाइड. देन हायड्रोलायसिस रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ Zn. सेकंड स्टेपला हायड्रोलायसिस रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ झिंक. आणि आता ज्यावेळेस हायड्रोलायसिस रिॲक्शन होते त्यावेळेस बघा काय होतं, तर हा जर H2O इथं ॲड झाला, हायड्रोलायसिस झालं, तर इथं काय होणार, यापासून H2O2 तयार होणार. H2O2 हा काय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार तो असा मिळणार, कार्बोनिल कंपाऊंड प्रोडक्ट मिळणार.
एक अल्डिहाइड असेल, एक कीटोन असेल, दोनही अल्डिहाइड्स असतील, दोनही कीटोन्स असतील किंवा मिक्सचर असेल. आता हे जे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आहे तर मोस्टली अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइडचं H2O2 मुळे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हायड्रोजन पेरॉक्साईड बाय प्रोडक्ट मिळतो आणि त्यामुळे ह्या कार्बोनिल कंपाऊंडचं लगेचच ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून मिळतं कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणून ही पुढची जी स्टेज आहे ती प्रिव्हेंट करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी हा झिंक वापरला जातो. जो झिंक ह्या H2O2 सोबत रिॲक्ट होतो आणि ZnO प्लस H2O त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि झिंक ऑक्साईड आणि H2O त्यापासून तयार होतो. अशी रिॲक्शन होते. तर आपण इथं एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे कुठले अल्डिहाइड आणि कुठले कीटोन्स आपल्याला त्यापासून मिळतील. ओझोनोलायसिस रिॲक्शन. फर्स्ट एक्झाम्पल इथिन और इथिलीन. काळजीपूर्वक बघा. O3 इन प्रेझेन्स ऑफ CCl4. आता हे 3 ऑक्सिजन ॲटम्स आपण इथं ॲड केले आणि हायड्रोजन जसेची तसे ठेवले. बघा 2 ऑक्सिजन ॲटम्स खालच्या साईडनं लिहिले, 1 ऑक्सिजन ॲटम मी वरच्या साईडनं लिहिला. याला म्हटलं इथिन ओझोनाइड. तर ह्या सेकंड स्टेपमध्ये इथिन ओझोनाइडचं डिकम्पोजिशन केलं. तुम्ही स्वतः रिॲक्शन लिहून बघायच्या. नेहमी वही पेन घ्यायचा किंवा पाटी पेन्सिल घ्या आणि रिॲक्शन लिहून बघितल्याशिवाय रिॲक्शन लक्षात राहत नाहीत. जसे तुम्ही मॅथ्सच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करता तशीच प्रॅक्टिस ही रिॲक्शनची झाली पाहिजे. अगोदर पाहून लिहा, नंतर न पाहता लिहा. काही चुका झाल्या पुन्हा बघून लिहा आणि चुका इलिमिनेट करा म्हणजे आपली प्रॅक्टिस होते. Zn इन प्रेझेन्स ऑफ H2O काय होणार? असा बॉन्ड ब्रेक होणार. मी तुम्हाला असं डॉटेड लाईननं बॉन्ड कुठं ब्रेक होतो ते दाखवते. हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार, हाही कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आणि हा ऑक्सिजन झिंक सोबत रिॲक्ट होणार आणि ZnO त्यापासून मिळणार. जर झिंक वापरलं नाही तर डायरेक्ट H2O ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो आणि H2O2 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट मिळतो. त्यानंतर इथं ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होतो. आता हे सिमिलर आहे. हा मिळणारा ग्रुप आणि हा मिळणारा ग्रुप कसा दिसतो? सेम मिळतो. म्हणून आपण काय लिहिणार? HC डबल बॉन्ड OH ट्वाईस लिहिलं कारण ह्यापासून एक मोलेक्यूल आणि ह्यापासून एक मोलेक्यूल HC डबल बॉन्ड OH. आता ॲक्च्युअली इथं प्रोडक्ट कसा तयार होतो आपण ते बघू. आता मी बाय प्रोडक्ट एकदा लिहिते प्लस ZnO प्लस H2O. तर इथं प्रोडक्ट हा असा तयार होतो. आता हा एक बॉन्ड म्हणजे काय तर 2 इलेक्ट्रॉन. इथंही एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि इथं 2 इलेक्ट्रॉन. एक बॉन्ड म्हणजे शेअरिंग केलेले 2 इलेक्ट्रॉन. आपण ते इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात लिहिले. तर इथं डबल बॉन्ड होतो म्हणजे यातला एक इलेक्ट्रॉन आणि यातला एक इलेक्ट्रॉन इथं डबल बॉन्ड होतो. त्यानंतर इथं एक इलेक्ट्रॉन, इथं एक इलेक्ट्रॉन, हा मिळून डबल बॉन्ड होतो आणि हा O2 मायनस चार्ज झिंक सोबत रिॲक्ट होतो आणि ZnO मिळतो. म्हणजे इथं सिंगल बॉन्ड होता तर याचं रूपांतर कशात झालं? डबल बॉन्डमध्ये झालं. आता ह्याच रिॲक्शनमध्ये आपण चेंजेस करू आणि वेगवेगळे प्रोडक्ट तयार करू.
इथं मी एका हायड्रोजनऐवजी CH3 घेतला, CH3. आता काय होणार, हे दोन वेगळे प्रोडक्ट मग अशी आपण टॉईस केलं होतं, परंतु आता मिळणारे दोन वेगळे प्रोडक्ट वेगवेगळे असणार आहे. ह्या अर्ध्या भागापासून वेगळा प्रोडक्ट मिळणार, या अर्ध्या भागापासून वेगळा प्रोडक्ट मिळणार. आता हा प्रोडक्ट सेम असणार, HC=OH. याचं नाव आहे फॉर्माल्डिहाइड. प्लस ह्या भागापासून मिळेल आपल्याला CH3C=OH मिळालं ॲसेटाल्डिहाइड. ॲसेटाल्डिहाइड. आता पुन्हा इथं एक CH3 केला. आता दोन्ही ग्रुप कसे झाले, सारखे झाले. म्हणजे मिळणारा प्रोडक्ट हा फॉर्माल्डिहाइड इथं मिळतच नाही. तर रिॲक्शन अशी असेल तर प्रोडक्ट काय मिळणार, ट्वाईस ऑफ CH3C=OH. दोनही मॉलिक्यूल कशाचे मिळणार, तर ॲसेटाल्डिहाइडचे मिळणार. त्यानंतर इथं दोन्ही ठिकाणी मी CH3 केलं तर प्रोडक्ट काय मिळतो बघा, CH3C=OCH3, CH3C=OCH3. म्हणजे दोन्ही बाजूला मिळणार ॲसिटोन, CH3C=OCH3 प्लस ZNO प्लस H2. म्हणजे दोन मॉलिक्यूल हे कीटोनचे मिळाले. आता त्यानंतर एका ठिकाणी इथं फक्त हायड्रोजन असेल तर एक मॉलिक्यूल ॲसिटोन मिळेल, तर दुसरा मॉलिक्यूल मिळेल CH3C=OH. इथं Hच आहे म्हणजे ॲसेटाल्डिहाइड मिळेल दुसरा प्रोडक्ट. आता ह्या ठिकाणी मी फक्त हायड्रोजन ठेवला तर एक ॲसिटोन आणि दुसरा काय मिळेल, दुसरा मिळेल फॉर्माल्डिहाइड मिळेल. इथं हायड्रोजन HC=OH फॉर्माल्डिहाइड मिळेल. इथं आपण हायड्रोजन घेतला तर आता इथं एक मॉलिक्यूल फॉर्माल्डिहाइड आणि दुसरा काय मिळाला, ॲसेटाल्डिहाइड. म्हणजे जसं स्टार्टिंग असेल त्या पद्धतीनं आपल्याला प्रोडक्ट इथं मिळेल. म्हणजे इथं चेंज केला म्हणजेच इथं पण आपण चेंज केलेला आहे. मी फक्त तुम्हाला ओझोनाईडमध्ये झालेला चेंज दाखवला. ओझोनाईड चेंज आहे म्हणजेच काय झालं, इथं स्टार्टिंगसुद्धा आपण वेगवेगळे घेतलेले. मी पूर्ण रिॲक्शन चेंज करून न दाखवता तुम्हाला फक्त ओझोनाईडमध्ये चेंज करून दाखवला आहे. Ozonolysis reaction. The next reaction is addition of H2SO4. Addition of H2SO4. बघा जनरल रिॲक्शन आपण लिहू, अल्किन प्लस H2SO4. आता H2SO4 ची स्प्लिटिंग आपण अशी करणार आहे, H प्लस अँड OSO3H मायनस, H प्लस अँड OSO3H मायनस. अशा प्रकारे आपण स्प्लिटिंग केली कॉन्सन्ट्रेटेड. आता H प्लस जो आहे तो एका कार्बनला अटॅच होईल. आता कुठल्या कार्बनला होणार, तर इन प्रेझेन्स ऑफ H प्लस इथं काय होणार, प्रोटोनेशन होणार. इथं जर प्रोटोनेशन झालं, हा सिंगल बॉन्ड तयार होणार आणि हा H होणार. हा H झाला तर हा काय झाला, कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशंट, डेल्टा पॉझिटिव्ह झाला आणि हा डेल्टा निगेटिव्ह झाला तो H प्लसला ॲब्स्ट्रॅक्ट करतो. जो डेल्टा पॉझिटिव्ह आहे तर हा निगेटिव्ह जो आहे तो इथं पॉझिटिव्हला अटॅक करणार. म्हणजे इथं जो प्रोडक्ट आहे म्हणजे एका कार्बनला H अटॅच होईल आणि दुसऱ्या कार्बनला OSO3H ग्रुप अटॅच होईल. सल्फेट ग्रुप, त्याला काय म्हणतात, सल्फेट ग्रुप. हे पुन्हा लिहिते मी, OSO3H मायनस.
जो प्रोडक्ट मिळाला त्याला म्हणणार अल्किल हायड्रोजन सल्फेट. अल्किल हायड्रोजन सल्फेट. आता ह्याच अल्किल हायड्रोजन सल्फेटची हायड्रोलायसिस रिॲक्शन आपण केली H2. आता हा H2 काय करणार, इथं बॉन्ड ब्रेक होणार, इकडं H आणि इकडे येणार OH. म्हणजे जो प्रोडक्ट आहे तो काय असणार, OH अल्कोहोल. काय मिळालं आपल्याला, अल्कोहोल प्रोडक्ट मिळाला. आणि पुन्हा H2SO4 रिजनरेट झाला. हा H2 आणि S हे 3 आणि 1 4. H2SO4 इज रिजनरेटेड इन दिस रिॲक्शन. आता आपल्याला वेगळे जर प्रोडक्ट बघायचे असतील, इथं आपण इथिलीन जर घेतलं तर इंटरमिडिएट होईल इथिल हायड्रोजन सल्फेट. हायड्रोलायसिस झालं तर आपल्याला मिळालं इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल प्रोडक्ट मिळाला. इथं जर आपण एक CH3 घेतला, इथं CH3, हा H तसाच ठेवू, आपण इथं CH3 लिहू. हे झालं प्रोपिल हायड्रोजन सल्फेट. प्रोपिल हायड्रोजन सल्फेट. आता मात्र इथं जो OSO3H आहे हा इथं ॲड न होता तो कुठं येईल, इथं आपल्याला मात्र चेंज करावं लागेल. कारण आपण काय केलं आहे, हा असिमेट्रिक रिएजंट घेतला आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH2 असिमेट्रिक सबस्ट्रेट झाला आहे आपला हा तयार. मग अशी सिमेट्रिक होता, ज्यावेळेस इथं CH3 नव्हता, इथं हायड्रोजन होता, हे काय होते सिमेट्रिक. आता हा काय झाला असिमेट्रिक. असिमेट्रिक आणि ही असिमेट्रिक रिएजंटची ॲडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच बिअर्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आणि CH3 CH OSO3 H अँड CH3 याला आपण म्हणणार आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. आणि पुन्हा त्याची हायड्रोलायसिस रिॲक्शन झाली तर H2SO4 रिजनरेट झाला आणि प्रोडक्ट मिळाला आपल्याला अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल आयसोप्रोपिल अल्कोहोल प्लस H2SO4. Remaining reactions in next lecture.